इस्रायल इराणमध्ये युद्ध हे सुरूच आहे. 13 दिवस झाले, मात्र हे युद्ध सुरू असल्यामुळे आता भारतामध्ये गॅसचा तुटवडा देखील आपल्याला जाणवताना दिसून येत आहे. मी महाराष्ट्र म्हणजे नाशिकमध्ये आता मी पंपावर आहे. रिक्षा चालक या ठिकाणी पंप भरण्यासाठी 1.5 किलोमीटर पर्यंत आपल्याला ही रांग दिसूनच आलेली आहे. आणि एकंदरीत आता या एलपी गॅसचे जे मॅनेजर आहेत, आपण आता त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार. काय सांगाल? 1.5 किलोमीटर पर्यंत रिक्षावाल्यांची रांग दिसते. काही ठिकाणी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे, काही ठिकाणी गॅस अवेलेबल नाहीये, अशा बऱ्याच गोष्टी घडत आहे. आपल्याकडे देखील गॅस पुरवठा किती आहे, काय सांगाल याबाबत? आमच्या नाशिकमध्ये गोगॅस कंपनीचे 5 पंप आहेत. 5 पंप असल्यामुळे आमच्या गोगॅस मधले जे 5 पंप ते सर्व चालू आहेत आणि जे बाकीचे पंप आहेत रिलायन्स, इंडियन ऑइल हे पंप बंद आहेत. त्याच्यामुळे हे आपली गर्दी जी आहे ती आपल्या गोगॅस पंपावर वाढलेली आहे. नंतर आमची कंपनी एक टँकर जर त्यांच्याकडून आला तर आमच्या 3-4 पंपावरती 2-3, 4-4, 5-5 टन असे माल आम्हाला प्रोव्हाइड करत आहेत. नंतर जर संपला तर आम्ही मग परत दुसरा टँकर असतो रिक्षावाले आमच्याकडे वेट करतात गॅससाठी. काय सांगाल? आपण रिक्षा चालवता, आपण गॅस भरताय, 1.5 किलोमीटर पर्यंत लाईन लावते, काय सांगाल? 1.5 किलोमीटर पर्यंत गर्दी लावलेली आहे. फार त्रास होत आहे सर्व रिक्षा चालकांना व भाव वाढलेले आहे. सर्व 52 रुपये आज 80 रुपये झालेला आहे. सर्वांनी उपाशी मरायची पाळी आलेली आहे. जगावं का मरावं हे काही कळत नाही. ह्याच्यासाठी सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सर्वांनी जरा विचार करून सनी ह्याचा भाव कमी करण्याच्या मार्गी लागावा. आपलं सरकार खूप चांगलं काम करते. सरकार काय जंगमुळे थोडा त्रासमध्ये आहे, पण ते काही ना काही मार्ग काढतात आहे. मार्ग काढल्यामुळे काही ना काही पर्याय निघेल. थोडासा त्रास होईल आपल्याला, थोडे दिवस त्रास होईल आपल्या सगळ्यांना, पण काही ना काही मार्ग निघेल सरकार काढून आपल्यासाठी. थोडा रिक्षावाले थोडा शांतता घ्यावी आणि थोडा आरामशी सर्व काम करावे. सर्वांनी एकमेकांना घेऊन चालावे ही सर्वांकडून विनंती आहे. खरं तर आपण या ठिकाणी बघतो की 50 रुपये हे दर होते गॅसचे, ते आता 25 रुपयांनी महाग झाल्यामुळे कुठेतरी रिक्षा चालकांमध्ये नाराजगी आपल्याला दिसून येत आहे. आणि आपण या सविस्तर या संपूर्ण गोष्टीचा आढावा देखील दिलेला आहे. बातमीसाठी प्रतिनिधी प्रकाश झिरवे, नाशिक. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.